नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपला हा व्हिडिओ क्रमांक 7व्या क्रमांकाचा आहे। याच्या अगोदर आपले 6 व्हिडिओ झालेले आहेत। तर 7व्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक गणित बुद्धिमत्ता यामध्ये जे काही महत्त्वाचे आपले टॉपिक आहेत, जे बेसिकपासून आपण स्टार्ट केलेले आहेत, तर 7 क्रमांकाचे आपले या ठिकाणी 6 क्रमांकापर्यंत व्हिडिओ झालेले। आजचा हा 7व्या क्रमांकाचा व्हिडिओ। तर मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या, त्यावर आधारित या ठिकाणी हे क्वेश्चन असणार आहेत। तर पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सोबत असतील तर कसे सोडवायचे, त्याच्यानंतर बेरीज वजाबाकी कशी करायची हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बेरीज वजाबाकी पाहूयात। पुढचा जो काही पार्ट असणार तो पाहणार आहोत। यामध्ये आता मी तुम्हाला थोडंसं बेसिक सांगणार नाही। मागचं बेसिक जर तुम्हाला बेसिक पाहिजे असेल तर मागचा व्हिडिओ 6व्या क्रमांकाचा पाहणं गरजेचं आहे। हा 7व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे। आता पहा मित्रांनो, -23 + 35। आता 23 आणि 35, आता -35। आता या ठिकाणी जर तुम्हाला जर सांगितलं असतं की मायनस प्लस मायनस आणि प्लसचं काय होत असतं, तर मित्रांनो नेहमी काय होतं, याची वजाबाकी होत असते। मायनस प्लस काय होतं, मायनस होत असतं। म्हणून या ठिकाणी मायनस होतं, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह आलेल्या उत्तराला द्यायचं असतं, हे लक्षात ठेवायचं आहे। आता पहा, या ठिकाणी 35मधून जर आपण 23 काढला, 23मधून 35 काढण्याचा प्रयत्न केला तर 23मधून 35 जाणार आहे का, नाही जाणार। म्हणून काय करूया, आपण 35मधून 23 काढूया। आता या 5मधून 3 गेल्याच्या नंतर किती राहिले मित्रांनो, 2 राहिले। या 3मधून 2 गेल्याच्या नंतर खाली किती राहिले मित्रांनो, 1 राहिला। परंतु आता मायनस चिन्ह आणि प्लस चिन्हाचा विचार करा। आता या ठिकाणी मायनस चिन्ह 23ला आहे आणि प्लस चिन्ह 35ला आहे। मोठी संख्या कुठली आहे, 23 आणि 35मध्ये मोठी संख्या आहे 35, म्हणून मोठ्या संख्येत चिन्ह याला लागणार। म्हणजे प्लस चिन्ह दिलं काय किंवा नाही दिलं काय काही फरक पडत नाही, परंतु मायनस जर या ठिकाणी 35 संख्या मोठी जर असती तर या ठिकाणी आपल्याला, तर पहा आता पुढचं गणित पाहूया आपलं 12 नंबरचं। याच्या अगोदरचे आपले 10 पर्यंतचे झालेले होते ते पाहिलेले आहेत। तर पहा 12व्या क्रमांकाचं गणित कसं सोडायचं, तर पहा -34 या ठिकाणी पहा मित्रांनो, -34 -56। आता पहा, मायनस मायनस करायचं असेल तर मी तुम्हाला मागच्या गणितामध्ये सांगितलं, जर मायनस मायनस असेल तर त्याची नेहमी काय होती मित्रांनो, मायनस मायनस काय होतं, प्लस होत असतं। म्हणून काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी 34 आणि 56ची काय करायची, आपल्याला बेरीज करायची, कारण की मायनस मायनस प्लस होत असतं, लक्षात ठेवा। आता एक या ठिकाणी प्लस आणि एक मायनस जर असतं तर या ठिकाणी मायनस होत असतं, परंतु ज्यावेळेस दोन्ही चिन्ह मायनस मायनसचे असतात त्यावेळेस काय प्लस होत असतं, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं। त्यामुळे मागचे व्हिडिओ पहा मी वारंवार तुम्हाला सांगत आहे। आता 34 आणि या ठिकाणी 56ची जर आपण डायरेक्ट जर बेरीज जर केली तर मित्रांनो पहा, हे 4 इकडं 56मध्ये जर टाकले तर किती होतात, 60 आणि 60 आणि हे 30 किती झाले मित्रांनो, 90 होतात। आपण करून पाहूयात। पहा 6 आणि 4 किती झाले, 10, 10शीला 0 हा चाला मित्रांनो 1, परत हे 5 आणि 3 किती होतात, 8 आणि हा 1 0 मित्रांनो, 8 आणि 1 9, 90 अशा स्वरूपामध्ये तुम्हाला सोडवायचं आहे, ठीक आहे। पुढे पहा, आता हे या ठिकाणी पहा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सर्व चिन्हाचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे। आता असं गणित सोडवायचं कसं, तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। यामध्ये सर्वप्रथम कंस सोडवायचा असतो। कंस परत एकदा सांगतो, कंस जर असेल तर कंस सोडवा, कंस जर नसेल तर सर्वप्रथम भागाकार सोडवा, भागाकार झाल्याच्या नंतर गुणाकार, गुणाकार झाल्याच्या नंतर बेरीज आणि सर्वात शेवटी वजाबाकी, अशी स्टेप बाय स्टेप आपल्याला सोडवायचे। तर पहा, या ठिकाणी कंस नाही म्हणजे आपल्याला बेरीजेपासून सुरुवात, कशा भागाकारापासून सुरुवात करायची म्हणून लिहून घेत बा 12 ना। आता 12ला जर आपण 6चा भाग जर दिला तर sin 2 12 या ठिकाणी आलं मित्रांनो 2। आता 2 आणि हे 2 किती झाले मित्रांनो, 4, 2 आणि 2 किती झाली, 4, मग 4 + 23 - 12, ठीक आहे। आता काय करायचं, हे 4 आणि 23 किती होतात, 27, 4 आणि 23 झाले मित्रांनो 27, 27 - 12। आता 7मधून 2 गेल्याच्या नंतर किती राहिले मित्रांनो, 5 राहिले, ठीक आहे। परत या 2मधून 1 गेला, 2मधून 1 गेल्याच्या नंतर 1 राहिला, म्हणजे 15 येणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे 12/6 गुणाकारामध्ये 2 + 23 - 12 बरोबर याचं उत्तर येणार 15, बरोबर याचं उत्तर काय येणार, 15। तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकता, ठीक आहे। 14 नंबरचं गणित पहा। 14 नंबरचं गणित आपल्याला काय दिले तर ते पहा। या ठिकाणी 14 + 12 कंसामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 कंस बंद + 23 प्लस काय 23, ठीक आहे, प्लस काय मित्रांनो या ठिकाणी 23। आता हे गणित सोडवायचं कसं, लक्षात ठेवा। सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला काय करून घ्यायचं, सर्वप्रथम आपल्याला कंस सोडून घ्यायचा। कंस सोडल्याच्या नंतर पहा, 2 × 1 जर केलं तर काय होतं, 2 × 1 = 2, म्हणजेच एक संख्येला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर तेच येत असतं। म्हणजे 2 × काय होणार मित्रांनो, 1 जर केलं तर 2 × 1 = 2 म्हणजे 2 × 1 = 2च येणार। म्हणजे या ठिकाणी 14 आणि 12 किती झाले, 14 आणि 12 किती झाले मित्रांनो, 14 आणि 12 या ठिकाणी झाली 26,
26 या ठिकाणी पहा कुठल्याही प्रकारे चिन्ह नाही म्हणून या ठिकाणी आता पहा 12 आणि या कंसामध्ये कुठल्याही प्रकारे चिन्ह नाही. ज्यावेळेस कुठलंही चिन्ह नसतं त्यावेळेस नेहमी काय गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं असतं, नेहमी काय गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं, म्हणून या ठिकाणी झाला 2 प्लस काय झालं मित्रांनो या ठिकाणी 23. आता पहा 26 गुणिला 2 जर केलं तर पहा 26 गुणिला 2 जर केलं तर 26 दोन्ही काय होतं मित्रांनो 52, 26 दोन्ही काय होतं 52. परंतु जर आपल्याला पाडा येत नसेल तर पहा 2 ने गुणून घेऊयात. बेसक्कुम 12, 12 शिलं 2 हा चाला 1, बेदोनी 4, बेदोनी 4 आणि 1 5 झालं का 52 प्लस हे 23. आता डायरेक्ट याची बेरीज करूयात. पहा 2 आणि 3 किती झाले मित्रांनो 5, हे 5 आणि 2 किती झाले मित्रांनो 7 म्हणून 75. म्हणजे 14 प्लस 12 त्याच्यानंतर कंसामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 प्लस 23 बरोबर याचं उत्तर काय येणार 75. बरोबर याचं उत्तर काय येणार मित्रांनो 75. 15 नंबरचं गणित पहा काय दिलेले पहा 4 भागाकारामध्ये 2 प्लस 23 प्लस 26 मायनस 28. आता हे गणित सोडवायचं कसं. डायरेक्ट या ठिकाणी आपण भाग देऊयात. पहा 2 जर आपण या ठिकाणी 2 जर 4ला म्हणजे 4ला जर आपण 2 जर भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार. पहा 2 जर आपण 4ला जर भाग जर दिला तर बेदोनी 4 2चा भाग जाणार प्लस या ठिकाणी 26 मायनस 28. मग आता 26 आणि 2 किती झाले मित्रांनो 28, 28 मायनस हे 28. आता 28मधून 28 गेल्याच्या नंतर किती राहणार 0 बाकी राहणार. किती 0 बाकी राहणार म्हणजे आपलं उत्तर काय असणार मित्रांनो या ठिकाणी 0 असणार या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा आता 16 नंबरचं गणित पहा थोडंसं टप लेवलवर आहे. 16 नंबरचं गणित पहा या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. पहा या ठिकाणी पहा 20 भागाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 3 प्लस 4 भागाकारामध्ये 2 मायनस 1 गुणाकारामध्ये 3. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं भागाकार करायचा. भागाकार झाल्याच्या नंतर गुणाकार करायचा. गुणाकार झाल्याच्या नंतर बेरीज, बेरीजच्या नंतर वजाबाकी. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आता या ठिकाणी भागाकार करायचा. भागाकाराचं चिन्ह या ठिकाणी 2 दिसत आहे म्हणून दोन्ही ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम भागाकार करायचा. आता पहा 20ला जर आपण 5ला भागल्याच्या नंतर 5 चोक मित्रांनो काय येणार 20 गुणाकारामध्ये 3 लिहा प्लस आता या ठिकाणी भागाकार करूयात. 2 जर आपण 4ला जर भाग जर दिला तर पहा बेदोनी 4 2चा जाणार मायनस आता या ठिकाणी गुणाकार करूयात. गुणाकार काय करायचा 3 गुणिला 1 3 1 3. ठीक आहे. आता काय करायचं पहा आता गुणाकार करूया. आता काय या ठिकाणी गुणाकार प्लस आणि मायनस आहे म्हणजे आता सर्वप्रथम आपण गुणाकार करूयात. आता 3 आणि 4चा जर या ठिकाणी गुणाकार जर केला तर 3 चोक 12 प्लस 2 मायनस 3. आता 12 आणि 2चा जर आपण बेरीज जर केली तर येणार 14 मायनस 3. आता 14मधून 3 गेल्याच्या नंतर राहिले किती 14मधून जर 3 जर केला तर राहते मित्रांनो 11. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार 11. पुढचं गणित पहा 17 नंबरचं 536 गुणाकारामध्ये 6 भागाकारामध्ये 3 प्लस 5 गुणाकारामध्ये मायनस 3. आता याच्यामध्ये सुद्धा सर्वप्रथम आपल्याला भागाकार करायचे. भागाकार कुठं गेलेले या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह दिलेलं आहे. मग 3 जर आपण या ठिकाणी 6ला जर भाग जर दिला तर 5 36 जशाच तसे लिहून घेऊयात. 36 गुणाकारामध्ये 6 आणि भागाकारामध्ये 3 असं सुद्धा करू शकतात. ठीक आहे. किंवा याला डायरेक्ट या ठिकाणी भागसुद्धा देऊ शकतात. 3 1 3 3 2 6 आणि या ठिकाणी 36 2 72 तरीसुद्धा 72च येणार. पहा 3 1 3 3 2 6 आणि 6 2 72 म्हणजे काय 72च येणार आहे. म्हणजे याचं इथपर्यंत काय आलं आपलं 72. कुठपर्यंत 72 आलं पहा या इथपर्यंत याचं उत्तर काय आलं 3 2 6 आणि 36 2 72. आता 72 प्लस 5 मायनस 3. आता 72 आणि 5ची जर आपण या ठिकाणी बेरीज जर केली तर 5 आणि 2 किती 7 आणि हे 7 77. 77 मायनस 3 77 मायनस 3 जर केलं तर येतं मित्रांनो 74. म्हणजे याचं उत्तर काय असणार आपलं 74. पुढचं गणित पहा 18 नंबरचं गणित पहा या ठिकाणी 18 नंबरचं गणित पहा आपल्याला काय दिले 12 गुणाकारामध्ये 12 भागाकारामध्ये 3 प्लस 2 गुणाकारामध्ये 9 मायनस 7 प्लस 6. आता काय करायचं सर्वप्रथम भागाकार करून घेऊयात. म्हणजे 3 जर आपण 12ला भागल्याच्या नंतर काय येणार 3 1 3 3 चोक 12 आणि गुणाकार जर केला तर 12 चोक 48 12 चोक 48 प्लस आता या ठिकाणी याचा गुणाकार करूयात 9 2 18 मायनस 7 प्लस 6. आता काय करूया 48 आणि 18 किती होतात तर पहा 8 आणि हे 8 किती झाले मित्रांनो 16 16 शिले 6 हात चाला 1 4 आणि 1 5 5 आणि 1 4 आणि 1 5 5 आणि 1 किती झाले मित्रांनो 6 5 आणि 1 किती झालं 6 मायनस 7 प्लस 6. आता या ठिकाणी 66 लिहा
आता या ठिकाणी पहा मायनस आणि प्लस आहे, मायनस आणि प्लस असतं त्यावेळेस काय होतं मायनस होत असतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला लागतं. म्हणजे 7मधून 6 गेल्याच्या नंतर 1 राहतो, परंतु तो कसा राहतो -1 राहतो. म्हणजे 66मधून 1 झाल्याच्या नंतर आपलं किती राहणार उत्तर 65. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार मित्रांनो 65 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बेसिक अंकगणितामध्ये महत्त्वाचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ठिकाणी आपण सोडून घेतलेले आहेत. नक्की तुमची याची प्रॅक्टिस व्यवस्थित झाली असेल. तर हा 7व्या क्रमांकाचा व्हिडिओ होता. तर मित्रांनो आपण पुढचा व्हिडिओ 8व्या क्रमांकाचा पाहणार आहोत. त्यामुळे मागचे भाग सर्व पाहत चला आणि त्याची प्रॅक्टिस करत चला. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.